चतुर्थी जवळ आली आणि एकंदरीत चतुर्थीची तयारी चालू आहे. हे सगळं चालू असताना ज्याला आपण माटोळी म्हणतो, गणपती मातीचाच असतो, असे वेगवेगळे विषय लोकांच्या मनामध्ये, भाविकांच्या मनामध्ये असतात. आपल्याला काय वाटतं? हा एक तर कसं आहे की माणूस जो आहे तो उत्सवप्रिय आहे. त्याला उत्सव करायला आवडतं. उत्सवातनं आनंद मिळवणं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि सगळ्या माणसांना असं वाटतं की मी नेहमी आनंदित राहावं, आणि ही स्वाभाविक एक उर्मी आहे. आणि आनंद जेव्हा माणूस मिळवतो, आनंदित असा जेव्हा तो असतो, तेव्हा त्याचं शरीर पण नीट काम करतं, मेंदू त्याचं नीट काम करतो, आणि पूर्ण शरीर जे आहे ना ते त्याला मदतच करत असतं. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून माणसाने आनंद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये कसे निर्माण करता येतील त्याचा विचार केला. आणि असे असंख्य प्रसंग आपल्या जीवनामध्ये आहेत, म्हणजे आजही आहेत, की ज्याच्यातून आपण आनंद मिळवू शकतो. आणि असं वर्षभर आपले हे असे सगळे कार्यक्रम चाललेले असतात. त्याच्यातला आत्ताचा विषय तो आहे म्हणजे तो म्हणजे गणेश चतुर्थी. आणि गणेश चतुर्थीमध्ये आपण काय करतो, गणपतीची मूर्ती आणतो, आणि ती मूर्तीसुद्धा मातीची केलेली असते. त्याला पार्थिव गणपती असं म्हणतात. पार्थिव म्हणजे या पृथ्वीपासून आपण जो तयार करतो, पृथ्वी म्हणजे माती, ती माती घेऊन आपण जे गणपती तयार करतो त्याला पार्थिव गणपती म्हणतात. आणि मातीपासून तयार केलेला गणपती आहे, आणि तो तसाच खरं म्हणजे पुजला पाहिजे. आणि माणसाचं जे पूर्ण जीवन आहे ते निसर्गाशी जोडलेलं आहे. केवळ जीवनच नाही तर माणसाचं पूर्ण शरीर जे आहे ते सुद्धा निसर्गाशी जोडलेलं आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जी पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर निर्माण झालं. आणि म्हणून याच्याशी आपण जोडलेले राहू आणि त्याच्यातनं आपण उत्सव साजरे करू, अशा प्रकारची कल्पना आपल्या पूर्वजांनी पुढे आणली आणि प्रत्यक्ष साकार करून दाखवली. म्हणून ते मातीचा गणपती पुजतात. आणि आपण दुसरा विषय होता त्याच्यातला तो म्हणजे माटोळी. माटोळी, मांडवी, मंडपी असे अनेक शब्द त्याच्यासाठी असतो. आता एखादी मूर्ती बसवायची तर ती मूर्ती मंडपात बसवायची. आता कार्यक्रम मोठा लग्न वगैरे असला आपण तर मोठा मंडप घालतो, पण इथे छोट्याशा मंडपामध्ये आपण ती मूर्ती बसवतो. मग त्या मूर्तीची सजावट जशी आहे तशी त्या मंडपाची ही सजावट आहे. आणि मंडपाची सजावट करण्यासाठी आपण डोक्यावरती एक लाकडाची तयारी केलेली जी एक चौकोनी अशी जी एक माटी म्हणतो त्याला, माटवी म्हणतो, तर ती आपण त्याच्यावरती बांधतो. तर ती डोक्यावर बांधून मग ती सजवायची. मग ती सजवण्यासाठी काय वापरायचं, तर माणसाने असा विचार केला की बाहेरून कुठून काय आणणार, आपल्या जवळपास ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्यांचा वापर करून आपण आपली मांडवी सजवायची. आणि निसर्ग तर इतका विपुल गोष्टी आपल्या निसर्गामध्ये आहे. आणि आत्ताचा हा जो सीझन आहे म्हणजे श्रावण संपत आलेला आहे, पाऊस हळूहळू थोडा थोडा कमी होत चाललेला आहे. आणि अशा वेळेला सगळीकडे हिरवगार वनराई सगळीकडे आहे. नाना प्रकारची फुलं आत्ता हळूहळू फुलायला लागतील किंवा आत्ता मिळतात. निरनिराळ्या प्रकारची फळं तयार झालेली असतात. म्हणजे आपण जी कोकणात अळी घालतात त्या अळ्यांवरती सुद्धा दोडकी, काकडी, भोपळा, तर अशा प्रकारची सगळी अनेक जी फळं आहेत तर ती फळं आता तयार झालेली आहेत. मग या सगळ्याचा वापर करून आपण मांडवी सजवतो. ही त्याच्यातली मूळ कल्पना आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये पोपळची सुपारी बांधतोय किंवा नारळ. हे कोकणातलं वैशिष्ट्य आहे. आणि कोकणामध्ये आपल्याला नारळ मिळतात म्हणून आपण समोर नारळ बांधतो. सुपारीची झाडं आत्ता म्हणजे सुपाऱ्या लागलेल्या असतात त्याच्यावर आपण त्याला आपल्याकडे कोकणामध्ये त्याला शिपटा म्हणतात. मग ते शिपट तर ती आपण सजवतो. तर त्याचाही वापर आपण याच्या निमित्ताने करतो, कारण आपल्याकडे ही सगळी फळं सापडतात. आता कदाचित देशावरचे लोक वेगळं वापरत असतील, कारण त्यांच्या ठिकाणी जे मिळतं ते वापरणार. निसर्गामध्ये जे पिकतात तेच आपण माटोळीच्या याच्यामध्ये निसर्गामध्ये आणि सहजपणे आपल्या सभोवताली जे उपलब्ध आहे तर अशा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वापरतो. मग हरिण आहे, त्यानंतर मग तेरडा म्हणतो आपण, त्यानंतर ती वाघ नखा टाईप अशी लाल पांढऱ्या रंगाची अशी ती फुलं येतात वेगवेगळ्या प्रकारे. आणखी बरीच अशी म्हणजे रान फुलं ज्याला म्हणता येते अशा सगळ्या प्रकारची फुलं आणि जी फळं असतात, कांगल्या असतात, त्यानंतर अशी लाल रंगाची ती अशी गोल फळं हरण तर ते सगळं जे आहे तर ते सगळं आपण मांडवीसाठी वापरतो. आणि मुख्य उद्देश याच्यातला म्हणजे सहजपणे तुमच्या हाताशी जे काही आहे
ते वापरा. त्याच्यासाठी कुठेही खर्चाचा विषय नाही, म्हणजे पैशांमुळे मांडवी अडली असं होणार नाही. आणि हीच मूळ कल्पना आहे. आज दुर्दैवाने कसं झालं आहे, आज आपण अनेक कृत्रिम वस्तू, बाजारात मिळणाऱ्या वस्तू त्या आपण वापरतो. लाकडी वस्तू वापरतो. हा, लाकडी वस्तू वापरतो. एक वेळ लाकडीसुद्धा ठीक आहे, म्हणजे शोभेसाठी म्हणून आहे, पण आता प्लास्टिकच्या वस्तू आल्या तर त्याला जास्त म्हणजे धोकादायक आहे असं म्हटलं पाहिजे. आणि पण शक्यतो निसर्गाशी जोडलेलं राहणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे आणि ते केलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट आपल्याला आवर्जून दिसत आहेत की आत्ता जी आपण मातीपासून तयार केलेला गणपती खूप आता कमी होत झाले आणि बाहेरचं आता एक नवीन फॅट चालू आहे की POPच्या गणपती आपण कितपत योग्य आहे? कसं असतं, POPच्या गणपती आणल्यानंतर त्या गणपतीची नंतर त्या मूर्तीचं काय करायचं हा प्रश्न येतो. एक तर लोक सोय म्हणून ती वापरतात, एक तर ते वजनाला हलका आहे, कुठूनही आणता येतो. बरं त्याच्यामध्ये काम करणं पण सोपं असतं, म्हणजे कलाकारालाही काम करणं सोपं जातं आणि एकदा ती केली की ती बराच काळ टिकू शकते व्यवस्थित वापरली तर. आणि म्हणून ते अशा प्रकारच्या मूर्ती आणण्याची एक हे सुरू झाली. आणि आजकालचं कसं आहे, आपलं जीवनशैली बदललेली आहे, त्याचे हे सगळे परिणाम आहेत. आपल्याला सगळं घाईघाईत लवकरात लवकर, आणि कारण वेळ नाही आपल्याला हे सगळं करत बसायला, आणि म्हणून जे तयार आणि सहजपणे उपलब्ध आहे ते आपण आणतो. पण एकदा ह्या सगळ्या मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या मूर्तींचं काय करायचं? म्हणजे आपण आजकाल असं म्हणतो की निसर्गामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्या निसर्गामध्ये सोडल्या की त्या आपोआप कुजून त्या निसर्गामध्ये मिसळून जातात. आता POPची जी मूर्ती जी आहे ते निसर्गामध्ये मिसळत नाही आणि त्यामुळे त्यांचा एका अर्थाने कचरा तयार होतो. मग ह्या कचऱ्याचं करायचं काय असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे धार्मिकदृष्ट्या सुद्धा, आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा POPची मूर्ती पूजणं हे चुकीचंच आहे. आणि व्यवहार म्हणून जरी आपण ती पूजली तरी त्यानंतर मग त्या मूर्तीचं करायचं काय? त्याचा जो कचरा साचेल त्याचं काय करायचं? म्हणजे पुन्हा मग त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून आपण एखादी दुसरी मशिनरी तयार करणार. मग ती मशिनरी तयार करून त्याचं समजा क्रश करून त्याची पावडर परत केली तर त्या पावडरमध्ये काहीतरी मिक्स करून त्याचं आणखीन काहीतरी करणं, म्हणजे हा एका अर्थाने उद्योग वाढतो. इथे कसं होतं की मातीची मूर्ती आहे, तुम्ही पूजन केलं, पाण्यात विसर्जित केली, ती माती पाण्यात विरघळून जाते. धार्मिकदृष्ट्या या मातीच्या गणपतीला काय महत्त्व असतं? हां, मातीची गणपती धार्मिक असं म्हणायचं तर मग कसं आहे की आपले पूर्वज मग करत आले आणि त्या मातीची करत आले आणि म्हणून त्याला एका अर्थाने आपण ती धार्मिक आहे असा आपला सगळ्यांचा समज आहे. पण आपण दुसरी समजा प्लास्टरची मूर्ती पूजू नये असं नाही. शेवटी तुमचा भक्तिभाव महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा त्या गणपतीच्या मूर्तीला त्याच्या छातीला हात लावून मंत्र म्हणता आणि प्राणप्रतिष्ठा करता तर ती प्राणप्रतिष्ठा जशी मातीच्या मूर्तीत होऊ शकते तशी प्लास्टरच्या मूर्तीतही होऊ शकते, दगडाच्या मूर्तीत होऊ शकते, आपण धातूच्या मूर्ती वापरतो मंदिरांमध्ये तर त्याच्यातही होऊ शकते. फक्त प्रश्न केव्हा निर्माण होतो? जेव्हा आपण त्याचं विसर्जन करतो. विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आता ते प्रॉब्लेम्स वाढत आहेत. आणि परंपरेने आपल्याकडे पूर्वजांच्या आपल्या काळापासून मातीची मूर्ती आपण वापरतो. ती मातीची मूर्तीसुद्धा एका अर्थाने आजचा विचार केला तर सोय म्हणून मातीची मूर्ती वापरतो, कारण ती मातीत विरघळून जाते. त्यामुळे आपण त्याला असं म्हणतो की नाही, आपल्या धार्मिकदृष्ट्या मातीची मूर्ती पूजणं हेच योग्य आहे. म्हणजे मातीपासून झालेली मूर्ती मातीतच विलीन व्हायला मिसळणं. आज एकंदरीत या चतुर्थीच्या संदर्भात लोकांना जे धावपळीच्या युगामध्ये आपण काय सांगू शकता? जीवन तर धावपळीचं आहेच, आपण ते बदलू शकणार नाही. त्यातल्या त्यात अजून खेड्यांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे. इथे आपण आपल्याला थोडासा वेळ मिळतो, आपण निसर्गामध्ये राहतो, नैसर्गिक वातावरणात राहतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे गावामध्ये अजूनही मिळू शकतात.